ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 25वा अध्याय हा भक्त अभिष्ट संपादन अर्थात भक्ताला त्याचं मनोवांछित प्राप्त करून देऊन त्याचं कल्याण करण्याबद्दलचा आहे. श्रोते हो, साई चरित्र म्हणजे सर्वांसाठी कथारूप अमृताची पाणपोई आहे. या चरित्रातील कथा या आपल्याला जीवन जगताना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतात. अहमदनगर येथील दामोअण्णा नावाचे एक बाबांचे भक्त होते. रामनवमीच्या उत्सवात शिर्डीत मानाची जी 2 निशाणे मिरवली जात त्यातील एक दामोअण्णांचं होतं. एकदा दामोअण्णांच्या मुंबईच्या मित्राने भागीदाराचा व्यापार करण्याची ऑफर पत्राद्वारे दामोअण्णांना दिली. त्याने दामोअण्णांना पत्रात लिहिलं, उघड उघड 2 लाख रुपये नफा होईल, असा फायद्याचा व्यवहार आपण भागीदारीत करू. प्रत्येकी 1-1 लाख रुपये मिळतील. दोघे मिळून कापूस खरेदी करूया. भाव चढतोय. लक्षात घ्या, जे वेळेवर सौदा साधून येत नाही त्यांना नंतर पश्चाताप होतो. पत्र वाचून होताच दामोअण्णा मनात गोंधळले. काय करावं हे त्यांना समजेना. त्यांनी बाबांना पत्र लिहिलं, बाबा, आम्हाला स्वतंत्र अशी बुद्धी नाही. आपणच माझे छत्र आहात. हा व्यापार करावा असं आम्हाला मनापासून वाटतं. आम्हाला फायदा होईल की नुकसान हे तुम्ही सांगावं. माधवराव उर्फ श्यामा देशपांडे यांनी बाबांना हे पत्र मोठ्याने वाचून दाखवलं. पत्र ऐकताच बाबा म्हणाले, या शेठजीला सांग, याची बुद्धी चळली आहे. तुला घरात कशाची कमी आहे? अरे बाबा, आपली अर्धी भाकरी आपल्याला पुरे. लाखाच्या मागे लागू नको. श्यामांनी बाबांचा हा निरोप पत्राद्वारे दामोअण्णांना अहमदनगरला पाठवला. जे बाबांच्या उत्तराची वाट मोठ्या आतुरतेने बघत होते. त्यांच्या मनातल्या मनात मनोराज्य चालू होते. आता 1 लाख रुपये मिळणार, अर्धा लाख व्याजाने देऊ, सावकार होऊन आनंदाने राहू. पण बाबांचं उत्तर येताच दामोअण्णा जागच्या जागीच विरघळले. मनात निराश झाले. त्यांना 1 लाखाचा नफा शांत बसू देत नव्हता. त्यांनी बाबांची प्रत्यक्ष भेट घेण्याचं ठरवलं. ते मोठ्या घाईघाईने शिर्डीला आले. त्यांनी बाबांच्या चरणावर मस्तक ठेवलं. मनात विचार केला, साईबाबा, या सौद्याला मदत कराल तर नफ्याचा काही भाग मी तुम्हाला देईल. त्यांची लाडीगोडी सुरू होती. हळूच बाबांचं पाय दाबणं चालू होतं. श्रोते हो, आपण मनातल्या मनात काही बोला, देवाला ते सर्व समजतं, संतांना ते सर्व समजतं. लेकराचं हित कशात आहे हे आईला बरोबर समजतं. बाबा पैशाच्या मोहात पडतील? छे छे. अहो, खऱ्या संतांना पैसे सोने हे माती समान आहे. दामोअण्णांच्या मनातील लालच बाबांनी बरोबर ओळखलं. बाबा स्पष्टपणे म्हणाले, आपण बुवा कशात नाही. दामोअण्णा, होत्याचं नव्हतं होईल. तुला वाटेल ते तू कर. साईंचं बोलणं ऐकून दामोअण्णा मनात खजील झाले, लाजले. त्याने आपल्या मित्राला शिर्डीतील वृत्तांत पत्राने कळवला आणि भागीदारी जड मनाने नाकारली. पत्र मिळताच मुंबईचा मित्र मनात म्हणाला, नशिबाचा फेरा किती विचित्र असतो. फकीराच्या नादी लागला आणि होणारा फायदा गमावून बसला. श्रोते हो, व्हायचं तेच झालं. साईंचे शब्द खरे झाले आणि त्यांच्या मित्राला व्यवहारात प्रचंड तोटा झाला. दामोअण्णा मनातले मनात हादरले. फक्त आणि फक्त साईंच्या कृपेने आपण वाचलो, नाही तर मी संपलो असतो हे त्यांना उमगलं. काही दिवस लोटले आणि गोव्याहून कुणीतरी मामलेदार राळे या नावाचे आंब्याचे एक भले मोठे पार्सल शिर्डीला पाठवलं. पार्सलवर नाव माधवराव अर्थात श्यामा यांचं होतं. बाबांनी ते आंबे बघितले. बाबा म्हणाले, हे आंबे दामोअण्णा यांच्यासाठी आहेत, आपल्यासाठी नाही. कोणाची वास्तू आपण का खावी? बाबांनी दामोअण्णांना बोलून घेतलं. सर्व आंबे त्यांचे स्वाधीन केले. दामोअण्णा म्हणाले, बाबा, मला 2 बायका आहेत पण संतती नाही. हे आंबे कोणाला देऊ, मोठीला की धाकटीला? बाबा उत्तरले, पुत्र संतान नाही म्हणून अनेक उपाय केले ना. साधू संत ज्योतिषी यांचे उंबरे झिजवले ना. जा, धाकटीला दे. तिला 4 मुली होतील. श्रोते हो, झाले अगदीच बाबांच्या शब्दाप्रमाणे. ग्रंथकार म्हणतात, साई मुखी वदले जे अक्षर, ते तो निर्धार ब्रह्मलेख. श्रोते हो, मला असं वाटतं दामोअण्णा यांच्या कथेतून आपल्याला हे समजतं, माणसाने पैसे जरूर कमवावे पण त्यांचा अतिरेक करू नये. देवाजवळ काही भलतंसलतं मागू नये. देवाला खरं तर आपल्याला हिरा द्यायचा असतो, आपण मात्र मागून बसतो गारगोटी. सद्गुरूंना एकतर प्रपंचातले प्रश्न विचारू नये. विचारले तर त्यांचं उत्तर आपल्या इच्छेच्या विरोधात असलं तरी ते स्वीकारावं. असा हा
126 ओव्यांचा अध्याय लहान पण तत्वज्ञान मात्र मोठा देणारा आहे. ठीक आहे श्रोते हो, थांबूया, भेटूया पुढील अध्यायाच्या निमित्ताने. तोपर्यंत ओम श्री साईराम.